इयत्ता 7वी विषय मराठी धडा 16वा कोळीण. लेखक मारुती चितमपल्ली. पाठाचा परिचय. कोळीण आपले सावज कसे पकडते व आपल्या घरट्याची काळजी कशी घेते, तसेच लेखकाने छायाचित्रण करण्याचे कोणते व कसे प्रयास केले याचे रोमहर्षक वर्णन या पाठामध्ये केले आहे. मूल्य, शिकवण, संदेश. सृष्टीमध्ये असलेल्या रानातील सजीव प्राणीमात्रांचा, जीवजंतूंचा, कीटकांचा परिचय व्हायला हवा व त्याचे जीवनमान कळायला हवे, हे उद्दिष्ट या पाठातून प्रकट झाले आहे. टिपा. हॉलिवूड, अमेरिकेतील चित्रपट निर्मितीचे प्रख्यात ठिकाण. निकेलचे नाणे, निकेल या धातूपासून बनवलेले नाणे. सोबग, एक प्रकारचा कीटक. ढेकळ, शेतातील मातीचे गोळे. फाश, कोळणीचे विणलेले जाळे. शतपाद, 100 पाय असलेला लहान कीटक. ऑलनट, अक्रोड. वाक्प्रचार व त्यांचे अर्थ. सुगावा लागणे, शोध लागणे. लक्षण दिसणे, मागमूस लागणे, खुणा सापडणे. खून करणे, इशारा करणे. गुंग होणे, मग्न होणे. दबा धरून बसणे, हल्ला करण्यासाठी लपून बसणे. झडप घालणे, झेप घेणे. पारके होणे, वंचित होणे. पारद होणे, शिकार होणे. उत्कंठा वाढणे, उत्सुकता वाढणे. अधीर होणे, बेचैन होणे, अस्वस्थ होणे. टक लावून पाहणे, एका गोष्टीकडे सतत पाहणे. मागमूस नसणे, माहीत नसणे, न दिसणे. प्रभावित होणे, प्रभाव पडणे, ठसा उमटणे. अवलंब करणे, स्वीकारणे. त्याग करणे, सोडून देणे. जादूची कांडी फिरवणे, चमत्कार होणे. विजेच्या गतीने नाहीसे होणे, झटकन दिसेनासे होणे. रस नसणे, आवड नसणे. विल्हेवाट लावणे, नाहीसे करणे. जमिनीला खेळून राहणे, एका जागी राहणे. विळखा घालणे, चोहोबाजूनी गच्च आवळणे. स्वाध्याय. खालील आकृती पूर्ण करा. कोळिणीचे छायाचित्र घेण्यासाठी लेखकाने केलेल्या कृती. दूर डोंगराकडे गाडी वळवली. पायथ्याला गाडी लावून डोंगर चढून वर गेला. वाकून जमिनीचे लक्षपूर्वक निरीक्षण केले. सुकलेले गवत बाजूला सारले. चाकूच्या पात्याचे टोक कोळिणीच्या दाराच्या बाजूला लावले. छायाचित्रासाठी साधन सामग्री घेऊन गेला. एका दगडावर स्तब्ध बसला. प्रश्न दुसरा. असे का घडले ते लिहा. लेखक डोंगरावरच्या जमिनीचे निरीक्षण करू लागले. लेखक डोंगरावर सायंकाळी पोहोचले. पावसाची लक्षणे होती, त्यामुळे अंधुक प्रकाश होता. म्हणून ज्या घरट्याजवळ त्यांनी खून केली होती ती शोधण्यासाठी लेखक डोंगरावरच्या जमिनीचे निरीक्षण करू लागले. लेखकांना बाहेरच्या जगाचा विसर पडला. लेखकांना रात्रीच्या वेळी कोळीण कार्यरत असते त्याचे चित्रण करायचे होते. त्यांना कोळिणीच्या घरट्याच्या दरवाजाची कमान दिसली. त्यांच्या पायालगत असलेल्या त्या लहान जगात ते गुंग झाले, म्हणून त्यांना बाहेरच्या जगाचा विसर पडला. लेखकांनी कोळिणीच्या घरट्याचे उघडलेले दार सोडून दिले. लेखकांनी चाकूच्या पात्याचे टोक दाराच्या बाजूला लावून कोळिणीच्या घरट्याचे दार उघडले होते, परंतु कोळिणीने चाकूचे टोक इतक्या अचाट ताकदीने ओढले की ते पाते चांगलेच वाकले. म्हणून लेखकांनी घरट्याचे उघडलेले दार सोडून दिले. कोळिणीला बिळाचे संरक्षण सोडून जाता येत नाही. कोळिणीने जर आपले बीळ सोडून दिले तर दार इतके घट्ट लागते की पुन्हा तिला ते कधीच उघडता आले नसते. म्हणून कोळिणीला बिळाचे संरक्षण सोडून जाता येत नाही. प्रश्न तिसरा. खालील घटनांचे परिणाम लिहा. लेखकांनी चाकूच्या पात्याचे टोक कोळिणीच्या घरट्याच्या दाराला लावलं.
घरट्याचे दार किंचित उघडले व लेखकांना भेगेतून आत पाहता आले. पावसाचा कुठेतरी शिडकावा झाला. जमीन थोडी ओलसर झाली. कोळीणीच्या माघारी दार बंद होणे. दार इतके घट्ट बसेल की कोळीणीला पुन्हा घरट्यात जाता येणार नाही व तिचीच शिकार होईल. कोळीणीला सोबतच्या पावलांचा आवाज आला. सोबतच्या पावलांचा आवाज कोळीणीने जमिनीखालून ओळखला व ती सावज पकडण्यासाठी अधीर झाली. प्रश्न 4. आकृतीत दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे उत्तर लिहा. कोळीणीच्या घरट्यांची वैशिष्ट्ये. घरट्याचे ठिकाण, घरट्याचे दार, दाराला दिलेली उपमा, दाराची विशेष रचना, घरट्यांचे महत्त्व. कोळीणीचे घरटे डोंगर माथ्यावर असते. ते जमिनीत जवळजवळ 1 फूट खोलवर असते. कोळीणीच्या घरट्याचे दार आणि त्यावरचे अस्तर रेशमी धाग्यांनी घट्ट विणलेले असते. कोळीणीच्या घरट्याच्या दाराला बाटलीच्या बुचाची उपमा दिली आहे. कोळीणीच्या घरट्याचे दार आतून घट्ट लागते. ते इतके पक्के बसते की जराशीही फट राहत नाही. ते बाहेरून कोळीणीला उघडता येत नाही. कोळीण घरटे सोडून जात नाही. घरट्यात बसून ती सावज हेरते. घरट्याच्या दारावर सावज आले की त्यावर झडप घालते व झटकन विळखा घालून आत खेचून घेते. घरट्याचे दार आतून घट्ट लागते. प्रश्न 5. तुम्हाला पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या घरांची नावे माहीत आहेत ती खालील चौकटीत लिहा. सुगरण, घरटे, साप, वारूळ. वाघ, गुहा, गाय, गोठा, घोडा, तबेला. खेळूया शब्दांशी. खालील वाक्प्रचारांच्या अर्थातील योग्य अर्थ शोधून लिहा. प्रतीक्षा करणे, वाटेने जाणे, वाट बघणे, वाट लावणे. उत्तर वाट बघणे. पारखा होणे, वंचित होणे, दुरून बघणे, दुःश्वास करणे. उत्तर वंचित होणे. पारद होणे, भक्ष शोधणे, भक्ष होणे, शिकार होणे. उत्तर शिकार होणे.